ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। देशात जिथे जिथे हवा प्रदूषण आहे तिथे तिथे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय हरित लवादाचा हा मोठा निर्णय समोर आलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम, आपले प्रतिनिधी। प्रशांत, जिथं प्रदूषण आणि ह्याच्यामध्ये नाव प्रामुख्याने घेतलं जाते ते देशाची राजधानी दिल्लीचं, काय एकूण निर्णय घेण्यात आलाय? दिल्लीमध्ये काय वातावरण असणार आहे? प्रज्ञा, दरवर्षी या दिवसांमध्ये दिल्लीतलं हवा प्रदूषण जे आहे ते अत्यंत धोकादायक पातळीवरती पोहोचलेलं असतं आणि त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय हरित लवादानं हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। 9 नोव्हेंबर म्हणजे अगदी आजपासून 30 नोव्हेंबर पर्यंत दिल्लीमध्ये कुठल्याही पद्धतीनं फटाक्यांच्या खरेदी विक्रीवरती आणि ते वाजवण्यावरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत। याच काळामध्ये सगळे महत्त्वाचे फेस्टिवल्स आहेत, दिवाळी आहे, त्याच्यानंतर छठपूजा आहे आणि गुरुपूरबचा जो एक महत्त्वाचा सण आहे तो देखील याच काळामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं हा आदेश जो आहे तो महत्त्वाचा आहे। पण याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची बाब एनजीटीच्या आदेशामध्ये आहे की केवळ दिल्लीच नव्हे तर ज्या ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, धोकादायक स्तरावरती गेलेलं आहे प्रदूषण, त्या त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो लागू करण्यात यावा असं एनजीटीने म्हटलेलं आहे आणि केवळ 2 तासांची परवानगी जी आहे ती फटाके वाजवण्यास मिळावी असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे। दिल्ली आणि एनसीआर रिजन पुरतं तर हे स्पष्ट आहे की 9 ते 30 नोव्हेंबर ही पूर्णपणे डेडलाईन आहे, पण इतर ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं हा आदेश लागू होणार याच्या संदर्भातली स्पष्टता मात्र या आदेशामध्ये पूर्णपणे येत नाहीये। कदाचित थोड्या वेळानंतर आपल्याला नेमकं काय इतर राज्यांबद्दल म्हटलेलं आहे हे कळेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू।